नमस्कार. मी मनीषा. माझ्या चॅनलतर्फे आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि असंच आपलं स्वातंत्र्य अबाधित राहू देत. आणि अनेक लोकांच्या बलिदानावर आपल्याला हे मिळालेलं आहे अनमोल असं स्वातंत्र्य. ते आपण जीवापाड जपूया, असं आपण भारतमातेला आश्वासन देऊया की आम्ही हे जीवापाड आपलं तुला पुन्हा कधीही पारतंत्र्यामध्ये आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणार. तर आता हा तिरंगी झेंडा जो आहे, त्याची तयार करण्याची सुरुवात कोणी केली बरं? तर ते पिंगली व्यंकय्या या म्हणजे ग्रहस्थानी ती सुरुवात केली. त्यांचं नाव पिंगली व्यंकय्या. आता भारतीय राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी करण्यात आला तयार झाल्यानंतर? भारतीय हा हा जो केलेला ध्वज आहे, हा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून केव्हा स्वीकारण्यात आला? तर 22 जुलै 1947. लांबी रुंदी किती आहे? तर 3x2 अशी आहे. रंग किती असतात त्याच्यात? तर आपण पाहतो 3 रंग असतात, की वरचा केशरी, मधला पांढरा आणि खालचा हिरवा. आता हेच रंग का? तर त्या रंगानं सुद्धा एक म्हणजे तत्व आहे काहीतरी. तर सर्वात वरचा जो आहे केशरी रंग, हा केशरी रंग साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे. मधला जो पांढरा रंग आहे, तो शांतीचं प्रतीक आहे. शांती आणि सत्य ह्याचं प्रतीक आहे. आणि हिरवा रंग जो आहे, तो आपला देश कृषीप्रधान असल्यामुळं जिकडं-तिकडं समृद्धी असावी, हिरवंगार सगळीकडं असावं, संपन्नता असावी, असं ते एक प्रतीक आहे. मग झेंड्याच्या मध्ये एक चक्र असतं, त्याला काय म्हणतात? तर त्याला अशोक चक्र म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आऱ्या असतात. तर त्या किती आऱ्या असतात? तर त्या 24 आऱ्या असतात. तर असा हा आपला राष्ट्रध्वज आणि अशी ही त्या राष्ट्रध्वजाची माहिती आज मी थोडीशी घेतली. आता पहिल्यांदा हा राष्ट्रध्वज केव्हा फडकवण्यात आला? अगदी सुरुवात केव्हा फडकवण्याला झाली ते बघूया. तर 7 ऑगस्ट 1906 7 ऑगस्ट 1906 रोजी याला पहिल्यांदा फडकवण्यात आलं. तर असा हा राष्ट्रध्वज आपण आपल्या भारताचा आन, बान, शान आहे. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणूया, झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा. धन्यवाद.